मैत्रिणींनो, सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत। आज ना आपण आरीवर्क क्लासला सुरुवात करणार आहे। तर बघा, आपण आतापर्यंत जे शिकलो ना ते आपण हँड एम्ब्रॉयडरीचा प्रकार होता, पण आज ना मी तुम्हाला या धाग्याविषयी थोडी माहिती सांगणार आहे। हा बघा, हा ना धागा सिल्क थ्रेडमधनंच येतो, पण हा ना थोडासा बघा असा छान, म्हणजे हे बघा, हा ना धागा बघा सिल्क थ्रेडचाच आहे, पण हा म्हणजे याचं वर्कही खूप छान होतं बघा, म्हणजे करायला सोपं जातं। आणि तसंच बघा, खूप असा म्हणजे सिल्क थ्रेडसारखा असा सेन्सिटिव्ह नसतो, तो खूपच असा नाजूक धागा असतो सिल्क थ्रेडचा। त्याचं एक तर वर्कही जमत नाही, फार असं वर्क करायला असं म्हणजे कठीण जातं त्याचं। हे बघा, सिल्क थ्रेडचे पण धागे आहेत माझ्याकडे, मी तुम्हाला दाखवते। हे बघा, हा सिल्क थ्रेडचा धागा आहे। तर हा जो धागा आहे ना, हा आणि याच्यामध्ये फरक दाखवते तुम्हाला। हे बघा, हा धागा आहे ना शायनी पण आहे, तुम्ही बघू शकता। याच्यापेक्षा पण हा धागा शायनिंग आहे। आणि तुम्हाला जर लागलं ना तर तुम्ही मला कमेंट करू शकता, मी तुम्हाला हा धागा देण्याचा प्रयत्न करेल कुरिअरने वगैरे। याचा पूर्ण बॉक्सच असतो आणि हे बघा, करायला पण खूप सोपं जातं हे वर्क। तर तुम्हाला मी आज थोडंसं नवीन वर्क शिकवणार आहे या धाग्याचं। हे बघा, आपण हे जे आहे ना, हा धागा आपण वापरणार आहे। तर आता पहिले पानाला आपण लोडिंग करून घेणार आहे। तर बघा, इकडनं सुई टाकायची आणि क्रॉसमध्ये करायचं हे। हे बघा, इथे टाकली की इकडनं काढायची, इकडनं काढली की याला काय करायचं, एक टाका टाकायचा। एक टाका टाकला की याला परत हे बघा, हा धागा असा ढिल्ला आला पाहिजे। आपण हे असं झिगझॅगमध्ये शिकलो होतो बघा। ज्यावेळेस आपल्याला पान आहे ना थोडंसं असं वर दाखवायचं असतं बघा, फुगलेलं, त्यावेळेस आपल्याला हे लोडिंग स्टिच करावं लागतं। आणि हे आपण असं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे बघा, थोडंसंच करायचं। हे बघा, आता इथून हा धागा इथे काढला, प्रॉपर आलं पाहिजे, आणि क्रॉसमध्येच करायचं हे। हे बघा, इथे आता आपण एक टाका टाकून घेणार आहे। आणि इथे यायचं। इथे आपण काय केलंय, लोडिंग केलंय ना, तिथून आपण थोडं खाली जाऊन एक टाका घेतलाय आणि त्याच्या खाली गेलो। तिथे खाली गेल्यानंतर डायरेक्ट आपल्याला हे जे आपण क्रॉस लोडिंग टाकलेलं आहे याच्या वर यायचं। याच्या वर आल्यानंतर इथे येऊन परत आपण या बॅक साईडला एक टाका घेऊन टाकायचा, परत तिथून आपण खाली जायचं। अशा पद्धतीनेच आपल्याला क्रॉस करायचं आहे हे पान। आणि झाल्यानंतर बघा, खूप छान दिसतं हे पान।
हे बघा आता आपलं पान आहे ना पूर्ण झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता पानाला किती छान आकार आलेला आहे। आता बघा आपण हे छोटंच घेतलेलं आहे। आपण आता हे बेसिक डिझाईन आहे, पण आपण ज्यावेळेस हे ब्लाऊजला वगैरे टाकतो ना याच्यापेक्षाही छोटे छोटे वर्क असतात बघा ती, त्यामुळे आपण साईज ही छोटीच घेतलेली आहे पानाची। तुम्हाला जर असं पान करायचं ना तर तुम्ही अशा पद्धतीनेच करायचं बघा, कारण करायलाही सोपं आहे आणि दिसायला पण छान दिसतं। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका नवनवीन अपडेटसाठी। धन्यवाद। उद्याच्या व्हिडिओमध्ये अजून आपण काहीतरी नवीन शिकू।